नाती गोती, मैत्रीचं नातं असो, ओळखीचं नातं असो किंवा अगदी रक्ताची नाती असोत, एकमेकांच्या तुम्ही जोपर्यंत संपर्कात आहात तोपर्यंतच तुमच्याविषयीची थोडी तरी किंमत त्या मनांमध्ये जागृत राहते. ज्या वेळेस तुम्ही एकत्रात होता, मित्र मित्र म्हणून जगत होता, त्यावेळेस एकमेकांना कितीतरी आनंदाचे क्षण आपण दिलेले असतात. जेव्हा आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर गावी जातो, आपलं गाव सोडतो, त्याच्यानंतर हे रोज भेटणारे मित्र रोज तर भेटू शकत नाहीत. एक जमाना होता जेव्हा मोबाईल नव्हता, तेव्हा तर संपर्कसुद्धा अवघड. घरोघरी टेलिफोन पण नव्हते. STD बूथवर जाऊन मग कधीतरी त्या मित्राच्या आसपास कोणाला तरी एखाद्या मित्राला सांगायचं आणि तिथं सगळ्यांनी जमून सगळ्यांनी मग त्याच्याशी बोलायचं. असाही काळ आपण सगळ्यांनी बघितला आहे. पण आज मोबाईल आहे, तरी पण न जाणू का कुणास ठाऊक नाती दुरावलेली आहेत. सोयी सुविधा अक्षरशः एका बोटावरती उपलब्ध आहेत. वेळ नाही ही फक्त खोटी सबब आणि नात्यांमध्ये संवाद संपणं ही एक फॅशन झाली आहे. अक्षरशः फॅशन हाच शब्द वापरावासा वाटतो मला. कारण जिकडं तिकडं एखादं जर काही सतत दिसत असेल तर त्याला आपण फॅशनच म्हणतो ना. असं वागण्यामध्ये कोणता मोठा आनंद मिळतो त्या लोकांना हे कोडच आहे. जोपर्यंत तुम्ही संपर्कात आहात तोपर्यंतच तुमच्याशी नातं लोक ठेवतात. तुम्ही जर स्वतःहून संपर्क जर बंद केला तर तुमची नाती ही नाती राहत नाहीत. हे सुद्धा अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. काही मार्केटिंगच्या ज्या कॉन्फरन्स असतात त्याच्यामध्ये हा मुद्दा आवर्जून घेतला जातो की तुम्हाला जर लोकांशी बोलायला आवडत नसेल तर यू आर नॉट फिट फॉर धिस करिअर ऑफ मार्केटिंग. सरळ आहे ना. कारण मार्केटिंग म्हणजे तुम्ही ॲम्बिशियस पाहिजेत, डायनॅमिक पाहिजे, तुम्ही बोलके पाहिजेत. तुम्ही ज्या कंपनीचं मार्केटिंग करताय, ज्या प्रॉडक्टबद्दल तुम्हाला मार्केटिंग करायचं आहे त्याचं तुम्हाला डीप नॉलेज घ्यावं लागतं, त्याच्याविषयी तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागतं लोकांना, आणि तरच तुम्हाला त्या ऑर्डर्स वगैरे मिळाल्या तर त्या कंपनीमध्ये तुमची प्रगती होते. म्हणजेच बेस काय आहे की तुम्हाला लोकांशी इंटरॅक्ट करता आलं पाहिजे, संपर्कात राहता आलं पाहिजे. आता संपर्कात राहणं तसं पाहिलं तर फार सोपं आहे आजकाल तर. पण मनातली आत्मीयता संपलेली आहे. मनातलं नात्यांच्या विषयी असलेलं प्रेमच आटलेलं आहे. त्यामुळं जरी हातात मोबाईल असला तरी मी का त्याचा नंबर फिरवू, त्याच्याकडं मोबाईल नाही का, त्याला माझ्याशी बोलायला काय होतं, मग त्याचा कधी आला का फोन, अशा गोष्टी सगळ्या मनामध्ये द्वंद्व चालू असतं. म्हणून एका कॉन्फरन्समध्ये मी पाहिलं की तो इन्स्ट्रक्टर मस्तपैकी अर्धा तास लेक्चर देत होता. कशाविषयी, ज्या सब्जेक्टवरती कॉन्फरन्स होती त्याविषयी. आणि त्यांनी पाहिलं की एव्हरीबडी इज सुटेड बुटेड, अगदी मस्त कॉन्फरन्सला यायचं म्हणून टकाटक तयार होऊन आलेली, हॉलमध्ये सगळी गर्दी, मस्तपैकी प्रत्येकाने सीट ऑक्युपाय केलेली, 201 माणसं तिथं जमलेली.
आणि सगळ्यांनी ड्रेस कोड पाळलेला व्यवस्थित. त्यांनी जे काय अनाऊन्स केला होता आधी त्याप्रमाणे सगळे वेल ड्रेस्ड. अर्धा तास लेक्चर झाल्यानंतर आणि लेक्चरच्या आधी त्यांनी सगळ्यांना ऑब्झर्व केलं होतं. ह्या 200 माणसामध्ये गट पडले होते. किती गट? 30 ते 35 गट पडले होते. मग तो 3-3चा 4-4चा. आणि त्या गटाच्या व्यतिरिक्त त्या गटातला व्यक्ती दुसऱ्या कोणालाही भेटत नव्हता हे त्यांनी ऑब्झर्व केलं. शेवटी ही वॉज द की स्पीकर ऑन दॅट डे. आणि इंटेलिजंट व्यक्ती होती ती. म्हणून अर्धा तासाचं लेक्चर संपल्यानंतर त्यांनी एक इन्स्ट्रक्शन दिली. ती इन्स्ट्रक्शन अशी होती की आत्ता हॉलमध्ये सगळे बसलेले जे आहेत त्यांनी 1 मिनिटासाठी उभं राहायचं आहे. ओके म्हणाले सगळे, त्याला फॉलो करत होते. आफ्टर ऑल ही वॉज द बॉस ऑन दॅट डे. की स्पीकर स्टेजवरून इन्स्ट्रक्ट करतोय म्हटलं की सगळ्यांनी खाडकन आपापल्या खुर्चीमध्ये उभे राहिले ते. त्यानंतर त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली, आता आपण हॉलमध्ये जेवढे लोक आहेत तेवढ्या जास्तीत जास्त लोकांना आपण एकमेकांना भेटणार आहोत. त्यामुळं गले लगाओ, जितने लोगों को आप गले लगा सकते हो उतने लोगों को गले लगाओ, असं म्हणून त्यांनी इन्स्ट्रक्शन दिली. आणि तो स्टेजवरनं बाजूला झाला अगदी 5 मिनिटासाठी. मग तो पाणी प्यायला गेला, फ्रेश व्हायला गेला. आणि 5 ते 10 मिनिटानंतर तो स्टेजवर आल्यावर त्यांनी सांगितलं, ओके, नाईस थिंग डन बाय ऑल ऑफ यू, नाव प्लीज टेक युअर सीट. पण हे अनाऊन्स करताना त्यांनी काही लोकांना खुर्चीतच बसलेलं पाहिलं. आणि मग त्या गोष्टीवरून त्यांनी लेक्चर द्यायला सुरुवात केली. तो म्हणाला, आपण हॉलमध्ये आलो, कॉन्फरन्सला आलो, कॉन्फरन्स सुरू व्हायच्या आधी तुम्हाला खूप भरपूर वेळ होता तुमच्याकडं. असे किती लोक आहेत ज्यांनी स्वतःहून कॉन्फरन्सला आलेल्या अनोळखी माणसाशी ओळख करून घेतली? असे किती लोक आहेत? त्यांनी हात वर करा. लिटरली 200 पैकी फक्त 12 ते 15 हात वरती केले गेले. येस, आम्ही भेटलो आहेत अनोळखी लोकांना, आम्ही जाऊन आमची ओळख सांगितली, त्यांची ओळख करून घेतली. अशा पद्धतीने आम्ही कॉन्फरन्स सुरू व्हायच्या आधी ओळखी करून घेतल्या. त्यांनी या 15-20 लोकांसाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या. तो म्हणाला, मगाशी मी इन्स्ट्रक्शन दिल्या की खुर्ची आता सोडा आणि उभं राहा 1 मिनिट आणि त्यानंतर एकमेकांना गले लग जाओ अशी मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिली होती की मिठी मारा, भेटा एकमेकांना. जितक्या लोकांना तुम्हाला भेटता येईल तेवढ्या लोकांना भेटा. 5-10 मिनटं तुम्हाला वेळ दिला होता. पण यावेळीसुद्धा मी ऑब्झर्व करत होतो, काही लोक खुर्चीतनं उठलेसुद्धा नाहीत. त्यांच्यासाठी मी आता एक संदेश देतोय, जर तुम्ही इतरांची ओळख करून घेण्यासाठी उत्सुक नसाल, खुर्चीतनं उठतच नाही आहेत तुम्ही, तर इतर लोकसुद्धा तुम्हाला नोव्हेअर करतात, तुम्हाला विसरून जातात. ही गोष्ट तुम्ही विसरू नका. पहल जी आहे सर्वप्रथम तुमच्या स्वतःकडनं झाली पाहिजे. तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे की अरे माझ्या अजून 4 ओळखी वाढल्या पाहिजे. अरे मी असा एकटा एकटा का बसलो आहे, मी पण मिठी मारली पाहिजे, काही लोकांना भेटलं पाहिजे जाऊन, मी माझी ओळख सांगितली पाहिजे, त्यांची ओळख ऐकून घेतली पाहिजे. अशा आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या व्यक्तींची यादी ही दिवसेंदिवस वाढवणं हे तुमच्यावर अवलंबून असतं. म्हणून जो व्यक्ती मित्रांच्या संपर्कातून बाहेर जातो त्यानंतर मग मित्रांनी त्याला लक्षात ठेवावं या अपेक्षा आपसुकच त्याला ठेवण्याचा अधिकार राहत नाही. त्याच पद्धतीने रक्ताच्या नात्यांमध्ये पण आहे, त्याच पद्धतीने ओळखीच्या लोकांच्या नात्यांमध्ये पण आहे. जी म्हणून तुम्ही नाती निर्माण करता, तुम्हाला समज आल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत, त्या नात्यांच्या बाबतीत प्रेम दाखवणं हे तुम्ही किती वेळा स्वतः केलं हे महत्त्वाचं आहे. जर तुम्हीच प्रेम दाखवत नसाल तर लोकांनी तुम्हाला प्रेम दाखवावं असं कदापिही घडत नाही. कारण ही गोष्ट वन वे ट्रॅफिक नसते.
दोन्ही साईडनी कुठे ना कुठे थोडंफार मनामध्ये प्रेमाचा झरा पाहिजे आणि म्हणून अधूनमधून एकमेकांच्या संपर्कात राहणं, ही जी कला आहे, ही कला प्रत्येकाने अवगत करणं खूप महत्त्वाचं आहे. जर ही कला अवगत करता येत नसेल तर मात्र मैं और मेरी तन्हाई अक्सर ही बातें करते, अशी अवस्था आयुष्याच्या शेवटपर्यंत होऊन जाते. मग तुम्ही आजारी पडलात, तुम्ही अगदी हाक मारली तरीही कोणीही येत नाही. तुम्हाला कितीही संकटं आलीत, पण तुम्ही जर आत्तापर्यंत कोणाशी संपर्कात नसाल तर तुमच्या संकटात धावत येण्यासारखं कोण येणार आहे? ही बाब समजावून सांगण्यासाठी त्यांनी अजून एक छोटीशी कहाणी सांगितली की समोर आपल्याला दिसणारा व्यक्ती, भेटणारा व्यक्ती, रोज आपण ज्याला भेटतो, ज्याच्या समोरून आपण जातो, त्याला जर आपण इग्नोर केलं तर तो सुद्धा तुम्हाला इग्नोरच करणार. हे समजण्यासाठी त्यांनी एका फॅक्टरीचं उदाहरण दिलं, ज्या फॅक्टरीमध्ये एक फ्रोझन रूम होती. म्हणजे काय, त्यांचे जे काही खाद्यपदार्थ असतील ते -40 टू -50 सेंटीग्रेड या टेम्परेचरला ते फ्रोझन करून ठेवायचे आणि नंतर मग ते दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये जायचे. आता ह्या फॅक्टरीमध्ये बनणारा माल नंतर फ्रोझन रूमला जातो का नाही, मग ती फ्रोझन रूम व्यवस्थित टेम्परेचर मेंटेन केलेली आहे की नाही, हे बघण्याचं काम त्या मॅनेजरकडं होतं. आणि तसा तो मॅनेजर रोज चेक करायचा आणि संध्याकाळी तो तिथनं ओके करून सगळं घरी जायचा. रूटीनप्रमाणे त्याला चेक करायला थोडा उशीर झाला, तोपर्यंत स्टाफ निघून गेला होता आणि त्यांनी फ्रोझन रूमच्या आतमध्ये पाऊल टाकलं. सगळं चेक करता करता त्याला लक्षात आलं की आता हे डोअर बंद झालं आहे आणि तो दरवाजा फ्रोझन रूमचा आतून उघडू शकत नव्हतो. उघडला जात नाही आतून, त्याला फक्त बाहेरनंच तो उघडता येतो, अशा पद्धतीचा तो दरवाजा होता. खूप आरडाओरडा केला त्यांनी. एकतर ते पॅकबंद फ्रोझन रूमचा दरवाजा, त्याच्यातनं शक्यतो आवाजसुद्धा नीट बाहेर जात नाही, अशा पद्धतीने तो बंद झालेला. अर्थात सगळा स्टाफ निघून गेला. -50 सेंटीग्रेडच्या ह्याला जोपर्यंत तग धरता येईल तोपर्यंत त्यांनी तग धरला. नंतर त्याच्या अंगावरती बर्फ जमा व्हायला लागला आणि तो एकदम चिल्ड अवस्थेत खाली पडला. थोडक्यात त्याचा त्या रूममध्ये कदाचित मृत्यूच झाला असता, परंतु सिक्युरिटी गार्ड जो त्या रूमपासून लांब आहे, गेटमध्ये आहे, त्याला जाणवलं कि अरे यार साहब, गेट के बाहर तो नहीं आया आज, फिर अंदर कहाँ है. म्हणून त्यांनी ऑफिसमध्ये साहेबांना हुडकायला सुरुवात केली आणि मग कुठेच दिसत नाही व्यक्ती, म्हणजेच फ्रोझन रूममध्ये व्यक्ती अडकली आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी जोरात दार बाहेरनं उघडलं. तेव्हा त्याला आपला बर्फानी सगळा थंडगार पडलेला आपला साहेब दिसला. तेव्हा त्यांनी त्यांना बाहेर खेचत आणलं आणि नंतर त्यांना मॉलिश करायला सुरुवात केली, पाठीला, पायांना, हाताला. त्यांना जितकी म्हणून गरमाहट देता येईल ते त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्याला 15 ते 20 मिनटं असं राबल्यानंतर यश आलं. ते थोडे जागे झाले. मग त्यांनी विचारलं, यहाँ से तो आवाज़ नहीं जाती, तो आप कैसे चले आए गेट छोड़कर यहाँ तक मुझे ढूंढते ढूंढते. तेव्हा तो हसत म्हणाला, साहब, आप रोज़ाना गेट से जब अंदर आते हो सुबह, तब मुझे गुड मॉर्निंग कहे बगैर आप आगे नहीं जाते, और जब आप लौटते हो घर की तरफ, जब गेट के यहाँ आते हो लौटते समय भी, तो मुझे गुड नाइट कहे बगैर आप गेट के बाहर कदम नहीं रखते. तो आज मैंने गुड मॉर्निंग तो आपका ले लिया था, लेकिन आपके गुड नाइट के इंतज़ार में मैं बस खड़ा था गेट पर. तो आपके होठों से गुड नाइट सुना नहीं मैंने, और इसका मतलब मैंने सही निकाला कि कुछ न कुछ गड़बड़ है साहब आपके बारे में, और इसीलिए मैं दौड़ता हुआ फ्रोज़न रूम तक आपको ढूंढता चला आया, और मेरा जो गेस था वो सही निकला साहब. त्या मॅनेजरने सांगितलं की जर मी ह्याला गुड मॉर्निंग आणि गुड नाईट न म्हणता, तो एक काय सिक्युरिटी गार्ड आहे, तो माझ्या हाताखालचा एक वॉचमन आहे,
असं म्हणून मी त्याला जर निग्लेक्ट करत गेलो असतो तर त्याला कळलंच नसतं की मी कधी येतो आणि कधी जातो. म्हणजेच काय की मी त्याच्या संपर्कात राहिलो, मी त्याला किंमत देत राहिलो, त्याच्यामुळं त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी किंमत राहिली. अतिशय चांगलं उदाहरण देऊन त्यांनी माणसानी माणसाशी माणसासारखंच वागून कसं संपर्कात राहिलं पाहिजे हे समजावून सांगितलं. या उदाहरणावरनं तरी प्रत्येकाने हा बोध घ्यायचा आहे की कोई ऊच नाही कोई नीच नाही. तुम्ही कोणत्याही पोस्टवर असा, तुम्ही कोणत्याही वर्णाचे असा, कोणत्याही जाती धर्माचे असा, कितीही मोठे असा, तुम्ही कोणालाही कनिष्ठ समजून तुम्ही त्याला जर निग्लेक्ट केलं तर कदाचित तुमच्यावर जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा तो एकटाच हजर असेल तर तो सुद्धा तुम्हाला निग्लेक्ट करू शकतो. जाने दो यार असं म्हणून तो तिथून पळ काढू शकतो, तिथून स्वतःला अलिप्त ठेवू शकतो. हे उदाहरण दिले फ्रोझन रूमचं. संकटं अशी अनेक प्रकारची येऊ शकतात आणि कधीकधी असंही म्हटलंच जातं कि बड़े लोगों से पहचान बनाना इतना कोई महत्वपूर्ण नहीं लगता, क्योंकि जब तूफान आता है तो बड़े लोग दरवाजे बंद करके बैठते हैं, किसी के काम नहीं आते. इसीलिए पहचान अगर बढ़ानी है तो किसी गरीब की पहचान ज़रूर रखो, ज़रूर बढ़ाओ, क्योंकि ये गरीब ही तो ऐसे रहते हैं जो दौड़ते हुए चले आते हैं हर तूफ़ान का सामना करने के लिए, आपका साथ देने के लिए. हर कठिनाई में वो तैयार रहते हैं. थोडक्यात तुम्ही कोणीही असू द्यात तुमच्या संपर्कात, त्यांच्या संपर्कात तुम्ही राहिलं पाहिजे, तुमच्याकडून पहल झाली पाहिजे, हे मात्र निश्चित आहे. तो मला काही संपर्क करत नाही ही बाब मनामध्ये येणं हे चुकीचं आहे आणि हे तुमच्या स्वतःसाठी घातकसुद्धा ठरू शकतं. मित्रांनो, आपण कोणाला तरी निरोप घेताना अगदी थाटात म्हणतो बी इन टच, पण जेव्हा आपण त्याला असं म्हणतो तेव्हा आपण त्याच्या किती वेळा टचमध्ये राहिलो. त्याला असं म्हटल्यानंतरच्या 8 दिवसांचा विचार करा तुम्ही. नाही होतो. स्वतःला खूप बिझी आहे मी आणि माझ्यासारख्या प्रापंचिक अडचणी कोणालाच नाही आहेत अशा आविर्भावात जगणारी काही काही माणसं जेव्हा मी बघतो तेव्हा मला मनातल्या मनात हसू येतं की अरे, जगामध्ये सर्रास सगळे प्रापंचिक आहेत, काही अपवादात्मक परिस्थिती सोडल्या तर. त्यामुळं तू काही जगाच्यापेक्षा फार मोठा वेगळा बिझी नाही आहेस, पण तू बिझी आहे असं दाखवतो आहेस. थोडक्यात तुला जर कोणासाठी वेळ नसेल तर मग तुझ्यासाठी कोणी वेळ काढावा अशा अपेक्षा तुला कधीही धरता येणार नाहीत. असंच मी अशा व्यक्तींना थोडासा इशारा देतो आहे, कारण या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात की तुम्ही स्वतः संपर्कात राहणं. कधीकधी खूप तुम्ही जबाबदाऱ्यांनी पिचून गेलेला असता. अशा वेळेस मात्र या नियमाला थोडीशी बगल देणं हे सुद्धा तितकं समजूतदारपणाचं लक्षण असतं. त्यामुळं अत्यंत 24 तास जर एखाद्यावरती काहीतरी अशी जबाबदारी आहे की ज्याच्यातनं त्याची मानसिकताच राहत नाही, कुणाला स्वतःहून संपर्क करण्याची किंवा कुणाला वेळ देण्याची त्याची मानसिकता नसते आणि त्याला ते शक्य पण नसतं, अशा वेळेस मात्र हा नियम तिथं लागू करता येत नाही. वास्तविक पाहता जेव्हा तुमच्याकडे अशा कुठल्या जबाबदाऱ्या नसतात, जेव्हा तुमचं एक रूटीन काम चालू असतं, 24 तासामध्ये तुम्ही ऑफिसला जाता, तुम्ही स्वतःचे भरपूर एन्जॉयमेंट वगैरे करता, तुम्ही मित्रांमध्ये हसता खेळता, नातेवाईकांमध्ये छानपैकी मजा मौज चालू असते तुमची, अशा वेळेस मात्र तुम्ही जर इतरांना विसरून जात असाल तर मात्र तुम्हालासुद्धा लोक विसरतात. आणि लोक एकदा तुम्हाला विसरले की पुन्हा तुम्हाला आठवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही, कारण तुम्ही त्यांच्या आठवणीत राहण्यासारखा त्यांच्याशी संपर्क ठेवलेलाच नसतो. ही एक सत्य बाब असते जी तुम्हाला घातक ठरू शकते. चला, हे जे मॅनेजरचं उदाहरण दिलं आहे, मॅनेजर अँड सिक्युरिटी गार्ड, त्यांनी एका वाक्यात सांगितलं की साहब आप मुझे गुड मॉर्निंग किए बगैर अंदर जाते नहीं थे और गुड नाइट किए बगैर बाहर जाते नहीं थे.
तो एक दिन आज ऐसा हुआ है कि गुड नाइट मैंने आपके होठों से सुना ही नहीं। इसी का मतलब ये मैंने समझा कि आप अभी तक फैक्ट्री में ही हो और आप कहीं भी नहीं दिखाई दिए। तो मैंने फ्रोज़न रूम का रास्ता तय किया और फ्रोज़न रूम का दरवाज़ा मैंने खोल कर देखना चाहा और मैं वहाँ तक पहुंचा। म्हणजेच ही मॅनेजर व्यक्ती जी ज्या पद्धतीने त्या सिक्युरिटी गार्डच्या संपर्कात राहत होती रोज, त्याचा त्याला त्याचा जीव वाचवण्यासाठी उपयोग झाला. अदरवाईज फ्रोझन रूममध्ये तो सकाळपर्यंत जो सगळा स्टाफ येऊन फ्रोझन रूम उघडेपर्यंत तो हाती लागला नसता. म्हणजे त्याचा प्राण गेलेला असता 100%. या उदाहरणावरनं आपण जो बोध घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे. आणि चला आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी यादी करा, एका जागी बसा, एका तासात तुम्ही कमीत कमी 25 लोकांशी बोलू शकता. 1-1 मिनिट 2-2 मिनिट बोला ना. पहल करो यार आपकी तरफ से. बाकी कोई आपको कॉल करेगा या नहीं करेगा इसके बारे में ना सोचो. रिश्ते आपने बनाए हैं, नाते आपके हैं, दोस्ताना आपने निभाया था. कुछ मज़ा कुछ हंसी उनके साथ आपने बहुत सालों तक शेयर किया था. तो ऐसी बातें जिन लोगों ने हमें खुशियाँ दी है उन्हें भुलाना उचित नहीं. असंच मी जाता जाता विनंतीपूर्वक सांगेन, चला एकमेकांच्या संपर्कात राहूयात. काय म्हणतोस मित्रा, कसा आहेस, ठीक आहेस का? मेसेज करतो आपण, पण एक फोन केला, अर्धा मिनिट बोला, अगदी जास्त नका पाल्हळू. अर्ध्या मिनिटात तुम्ही चौकशी केली तरी त्याला बरं वाटतं. तुमची कोणी चौकशी केली तर तुम्हाला जो आनंद होतो तशाच पद्धतीने आनंद तुम्ही चौकशी केल्यावर इतरांना होत असतो. हे साधं गणित हे जर तुम्हाला पक्कं जमलं तर मात्र तुम्हाला कोणीही कधीही विसरू शकत नाही. संपर्क तुटला, माणसं तुटली. संपर्क तुटला, माणसं तुम्हाला विसरून जातात. म्हणजेच तुम्हाला शेवटचा श्वास घ्यायच्या आधीच तुम्ही आता या दुनियेत नाही अशाच निष्कर्षाला येऊन ती लोक तसं वागू लागतात. ही अतिशय चुभणारी सत्यता आहे, पण हे असंच असतं. हे जगच असं आहे. चला थोडी थोडी आपण अपने जर असं काही असेल तर सुधारणा करायची है, क्योंकि हमारे चैनल का स्लोगन ही तो है, सुनो सुनाओ और अपनी ज़िंदगी को कल से आज थोड़ा बेहतर बनाओ. बेहतर बनने की ये कोशिश लगातार जारी है गए 5 सालों से और बहुत जल्द हम 8,500 वीडियो पूरे करेंगे. नाउ वी आर एट 8497th वीडियो. साथ देने के लिए बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. बस ऐसे ही बने रहो, मेरे साथ रहो. मैं यूं ही ताज़ा उम्मीद लेकर चलता ही रहूँगा.